स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भात आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील 1,35,000च्या वर जे विद्यार्थी कार्यरत आहेत आणि त्यांची जी मुदत आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये संपत आहे, अशा सर्व विद्यार्थी आणि जे आता शिक्षण विभागामध्ये रुजू झालेले आहेत 5 महिन्याकरता ते सर्व विद्यार्थी यांच्याकरिता एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. आणि त्यामागचं सर्व श्रेय जे आहे ते सर्व श्रेय तुकाराम बाबा जे आहेत त्यांनी घेतलेलं जे आंदोलन आहे, जे आमरण उपोषण आहे, जो सांगलीमध्ये चालू होतं आणि 5व्या दिवशी शासनाने त्याची दखल घेतली. पहिले दुसरे आणि तिसरे दिवस 2-3 दिवस मात्र शासनाने काही दखल घेतलेली नव्हती आणि 5व्या दिवशी बाबाची तब्येत ज्या वेळेला हलावली त्यावेळेला शासनाला मात्र दखल घ्यावी लागली. विरोधक जे काही होते त्यांनी येऊन भेटी दिल्या तिथं, परंतु शासनाने घेतलेला निर्णय हा शासनच दूर करू शकतो हे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उदयजी सामंत जे कॅबिनेट मंत्री आहे त्यांनी येऊन त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की येत्या 5 दिवसांमध्ये आम्ही कॅबिनेटची जी काही मीटिंग आहे ती मीटिंग लावू आणि 15 दिवसाच्या आत आपल्यावरती निर्णय घेऊ आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेला नक्कीच न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्ही त्यास कटिबद्ध आहोत असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यात वारंवार दिलेले आश्वासनं ही पूर्ण होत आहेत का किंवा होणार आहे का याची मात्र खात्री आपल्याला सांगता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर तुकाराम बाबा स्वतः बोलताना पुन्हा एक इशारा दिला त्यांनी की या 15 दिवसामध्ये आपला जर ह्या विषयाचा निकाल लागलेला नाही किंवा या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना न्याय जर मिळाला नाही तर मी आता कृष्णेच्या काठावरती सांगली येथे हे आमरण उपोषण केलं. या पुढील उपोषण हे गोदावरीच्या काठावरती नाशिक इथे राहील असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि त्यांची ती स्पष्ट भूमिका होती. आणि तुकाराम बाबा हे फक्त बोलते सुधारक दिसत नाही तर करते सुद्धा सुधारक आहेत हे यावरून दिसून आले. आणि यांच्या या जी काही काटर भूमिका आणि शिथिल दोन्ही पद्धतीच्या त्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत. आपण गेल्या 1 वर्षापासून आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांनी घेतलेला आहे जी काटर भूमिका आहे त्याच्यामुळेच आपला हा 6 महिन्याचा कार्यकाळ पहिल्यांदा वाढलेला होता. आणि त्यानंतर सुद्धा आता जो आमरण उपोषण केलं, घेतलेली जी भूमिका म्हणजे कटिबद्ध, सरकारला कटिबद्ध करण्यालायक ती भूमिका आहे आणि त्यात नमवलं सुद्धा शासनाला हे त्या ठिकाणी दिसून येत आहे. तर पहिल्यांदा 6 महिन्यासाठी आणि आता मात्र कायम रोजगार किंवा कंत्राटी रोजगार विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी त्या ठिकाणी जी दिलेली जी भाषणं आहेत, म्हणजे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा मंगलप्रभात लोढा उद्योजकता व कौशल्य मंत्री असो, त्या सर्वांनी बोललेल्या क्लिप सुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. रेकॉर्डिंग सुद्धा त्या आमरण उपोषणामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. विविध गीतं सुद्धा या आमरण उपोषणामध्ये रोजगार विद्यार्थ्यांना म्हणजे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी बनवलेली होती आणि या माध्यमातून ही जनजागृती करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर घरी असेल किंवा आपण तळागाळात असतील किंवा ग्रामीण भागातील असाल, आपली व्यथा आपण स्वतः समजू शकता, परंतु ज्या वेळेला स्वतःवरची वेळ येते किंवा स्वतःच्या या विषयाची वेळ येते, न्याय मागण्याची वेळ येते, तेव्हा आवर्जून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं असते. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना वारंवार आंदोलनासाठी या ठिकाणी आव्हान करावं लागत होतं हे सुद्धा लक्षात घ्यायचं. जे प्रशिक्षणार्थी घरून ऐकत असेल त्यांना मी तुम्हाला सांगतोय की हा समस्या ज्याची लढा त्याचा या विषयाच्या अनुसरणाने आपण सर्वांनी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण तुकाराम बाबा हे प्रशिक्षणार्थी नाहीत पण तुमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना साथ देणं आपल्या सर्वांची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, परंतु आपण मात्र घरी बसून युट्यूबवरून किंवा इतर आपण त्या ठिकाणाहून आपण ते जे काही वार्तालाप आपण बघत होतो किंवा अपडेट आपण बघत होतो, परंतु सांगली आपण गाठलेली नाही. परंतु काही जे विद्यार्थी आहेत नंदुरबार, बीड, जळगाव इथले जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी पोहोचले होते, कायमस्वरूपी त्यांनी आपल्या बाबांना मात्र त्या ठिकाणी साथ दिली आणि त्याचाच तोडगा आता सध्या 5 दिवसाची त्यांनी मोहलत त्या ठिकाणी दिलेली आहे. उदयजी सामंत यांनी पत्रकार परिषद पत्रकारांना बोलताना त्यांनी सांगितलं आहे आणि तुकाराम बाबा यांना सुद्धा बोलताना सांगितलं आहे. त्यामुळं पुढील 15 दिवसामध्ये आपल्याला आनंदाची बातमी येईल अशी या ठिकाणी शाश्वती म्हणजे एक आशा व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्याला सुद्धा न्याय मिळावा अशी एक आशा व्यक्त करतो. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.